अकाउंट्समध्ये जो 10th चॅप्टर आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग. आता हा क्वेश्चन म्हणजे मोस्ट ऑफ ह्या चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. तो बोर्डाच्या एक्झाममध्ये 12th स्टँडर्डला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन नंबर 5ला येतो. ठीक आहे, और क्वेश्चनला येतो. जर तुम्ही प्रॉब्लेम अटेंड नसेल करू शकत तर तुम्ही थिअरी क्वेश्चन तिथे अटेंड करू शकता. आणि ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे त्याला वेटेज आहे एक 10 मार्काचा. कंपल्सरी यातला 8 मार्काचा क्वेश्चन बोर्डाला नक्कीच पडतो. त्यातला हा पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये 3च क्वेश्चन आहेत, तेच रिपीट करून ते आपल्याला रिवाईज करतात पेपरमध्ये. तर यातला पहिला क्वेश्चन कम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीममधला. नाव फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम. आता कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टम मीन्स व्हॉट? द युसेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन इन अकाउंटिंग टू टेक क्विक ॲक्युरेट टाईमली अँड मच इझियर. म्हणजे जेव्हा आपण अकाउंटिंग सिस्टीममध्ये कम्प्युटर आणि त्याचा इन्फॉर्मेशनचा यूज आपण अकाउंटिंगसाठी करतो आणि त्याचा फायदा आपल्याला टू टेक अ क्विक डिसिजन, टू गेट ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स, इट इज टाईम कन्झ्युमिंग अँड मच इझियर. त्यावेळेस आपण कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टम यूज करतो. कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टम हेल्प्स टू मेक युजर फ्रेंडली विथ द ऑटोमेशन. नाव आता याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये प्रश्न कसा विचारला जातो तर राईट द कन्सेप्ट ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम अँड फीचर्स. आता खाली आपण फीचर्स बघतोय. फीचर्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. नाव यू हॅव टू एक्सप्लेन. आता मी इथे पॉईंट टू पॉईंट लिहिले आहेत. एक्सप्लेन करणं म्हणजे तुम्हाला फक्त समजवण्यासाठी. याची इन्फॉर्मेशन आणि जे काही नोट्स आहेत तुम्हाला बुकमध्ये मिळून जाते, नोटबुकमध्ये. आता इंटिग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन मीन्स बायफिर्केशन होऊन जे काही कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे विथ डेट वाईज यू कॅन अपडेट द इन्फॉर्मेशन इन कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम अँड ॲट एनी टाईम यू कॅन चेक. आणि सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला टाईमली मिळते. ॲक्युरेसी अँड स्पीड. ॲक्युरेट आहे कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टम. कॅल्क्युलेशन्स आर स्पीडी. तुम्हाला दरवेळेस कॅल्क्युलेशन्स म्हणजे करत बसण्यापेक्षा इथे ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. क्विक डिसिजन मेकिंग. डे टू डे बेसिसवरती यू कॅन फाइंड आउट what is the profit today and what is the business condition at the end of the day. So you can take a quick decision with the help of computer accounting system. Modern and integrated. Now this system is a modern and integrated system. Fifth one, immediate availability of books. आता इथे काय होतं आहे की जे काही बुक्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅशबुक आहे, पेटी कॅशबुक आहे, लेजर आहे, जर्नल आहे, बॅलन्स शीट आहे, ट्रायल बॅलन्स आहे, एव्हरीथिंग. तुम्हाला हवी ती बुक केव्हाही तुम्ही ओपन करू शकता आणि चेक करू शकता. म्हणजे इमिजिएट अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. देन सिक्युरिटी. तुम्ही त्याला अकाउंट्समध्ये आता फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला पासवर्ड ठेवू शकता. ट्रान्सपरन्सी. यू कॅन चेक ॲट एनी टाईम. म्हणजे मल्टी युजर आहे. प्लस म्हणजे एका कम्प्युटर म्हणजे एका सॉफ्टवेअरमध्ये बरीचशी लोक एकत्र काम करू शकतात. ग्रुपिंग ऑफ अकाउंट्स. इट्स कॉल्ड ॲज अ ग्रुपिंग ऑफ अकाउंट्स. म्हणजे बरीचशी लोक एका सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या कम्प्युटरनी काम करू शकतात. दीज आर द फीचर्स ऑफ द कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम.